एक 30 वर्षाची तरुणी आहे आणि एक 20-22 वर्षाचा तरुण आहे. यांच्यात वय आणि अनेक बाबीमधलं अंतर होतं, पण ते दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले होते. यांचे प्रेमसंबंध चालू होते आणि त्याच्यानंतर मग काही निगेटिव्ह बाजू समोर आल्या होत्या आणि त्यामुळे यांच्यातला दुरावा वाढायला लागला होता. पण याच्यातल्या एकाला हा दुरावा सहन झाला नाही आणि मग याच्यातून घडलं हत्याकांड आणि बर्बाद झालं 3 जणांचं आयुष्य. म्हणजे डोळे झाकून कोणताही विचार न करता प्रेम करणारी जी आजची पिढी आहे त्यांचे डोळे उघडणारी आजची ही घटना आहे. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे गोव्यामध्ये. गोव्यातील म्हापसा पोलीस स्टेशन आहे आणि त्या अंतर्गत परवरी हा भाग आहे. या भागामध्ये प्रकाश चंचुवाड नावाचा एक तरुण राहतो. साधारण 20-22 वर्षाचा तरुण आहे आणि त्या भागामध्ये त्याचं गॅरेज वगैरे चालवण्याचं तो काम करतो आहे. साधारणपणे 3 वर्षापूर्वी याची ओळख कामाक्षी शंकर उडपनव नावाच्या एका 28-30 वर्षाच्या तरुणीबरोबर ती झाली होती आणि यांच्यामध्ये प्रेमप्रसंग सुरू झाला होता. आता कामाक्षी आणि तिचा प्रियकर हे दोघं मूळचे कर्नाटकमधले असून ते एकमेकांच्या परिचयाचे होते अशी सुद्धा माहिती समोर येते. आता काही काळ हे दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले होते आणि त्याच्यानंतर यांच्यातल्या वादाला सुरुवात झाली. आता एकमेकांबद्दलच्या नकारात्मक बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या. याच्यामध्येच तरुणी त्याच्यापासून दूर जायला लागली होती. त्यांच्यातला दुरावा वाढायला लागला होता. आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि त्यामुळे ती आपल्याला इग्नोर करते, ही जी भावना आहे ती प्रियकराची झाली होती आणि यांच्यातला वाद आणि वादंग हे जास्त चिघळायला लागलेलं होतं. मध्यधुंद अवस्थेमध्ये त्यानं तिच्याशी वाद पण घातलेला होता आणि तू हे म्हणजे हे संबंध जे आहेत प्रेमसंबंध ते तोडू नको, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशा पद्धतीनं त्यानं तिला सांगितलेलं होतं. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नव्हता. तारीख आहे 29 ऑगस्ट 2023. आता या दिवशी प्रकाश आणि कामाक्षी यांची भेट झाली. म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी या दोघांचीही भेट झालेली होती आणि यावेळेस कामाक्षीबरोबर ती तिचे मित्र आणि मैत्रिणी होत्या. आता यावेळेस या दोघांच्यामध्ये म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि प्रकाशनं कामाक्षीच्या कानाखाली वाजवली. आता यामध्ये झटापट झाली आणि कामाक्षीच्या मित्रांनी प्रकाशचा आयफोन जो आहे तो तोडलेला होता. अशा पद्धतीनं यांच्यामध्ये हे पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानं कामाक्षीला तुला मी मारून टाकेल आणि माझा जीवसुद्धा संपवणार आहे अशा पद्धतीची धमकी दिली आणि त्यानं मारहाणसुद्धा केल्याची तक्रार नंतर कामाक्षीनं म्हापसा पोलिसांमध्ये दिलेली होती, पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती. मात्र या दोघांचा हा जो विषय आहे तो वैयक्तिक विषय आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी यांना समज दिली, कडक समज दिली आणि त्यानंतर प्रकाशला सोडून दिलेलं होतं. पण या प्रकरणानंतर प्रकाश जो आहे त्याच्या मनामध्ये संताप निर्माण झाला होता, राग निर्माण झाला होता, त्याला अपमान झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यानं 30 ऑगस्टला परवरी येथे कामाक्षी राहत असलेल्या फ्लॅटवरती येण्याचा तिला आग्रह केला होता आणि त्या दिवशीच सकाळी त्यानं कामाक्षीशी संपर्क पण साधलेला होता. आपल्याला तुझ्यामुळे पोलिसांची ओरड खायला लागलेली असं त्यानं तिला सांगितलेलं होतं आणि तुला भेटायचं आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं तो सांगत होता. आणि दुपारी 2 वाजता प्रकाश हा तिच्या फ्लॅटवरती गेला. आता यावेळेस त्यानं बरोबर ती चाकू वगैरे नेला होता आणि ज्यावेळेस त्यांची भेट झाली त्यावेळेस यानं तिच्यावरती चाकूनं वार केले आणि तिला ठार मारलं, तिची हत्या केली. आता ही हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्यानं भरला, तो गुंडाळला आणि नंतर तो लिफ्टमधून खाली गाडीमध्ये आणून भरलेला होता. आता याच्यानंतर साधारणपणे 4-5 तास त्यानं वाट बघितली, कारण संध्याकाळ होण्याची तो वाट बघत होता, रात्र होण्याची तो वाट बघत होता. आणि यावेळेस त्यानं मग त्याचा एक मित्र निरुपदी कड नावाचं एक नाव, म्हणजे हे नाव समोर येतं आहे, तर या मित्राची त्यानं मदत घेतली आणि त्याला बरोबरती घेतलं आणि तो गाडीनं आंबोलीच्या दिशेनं निघाला. यावेळेस बांधा बावळाट मार्ग जो आहे तर त्या मार्गानं आंबोलीकडे त्यांची गाडी जी आहे ती निघालेली होती आणि वाटेमध्ये त्यानं आपल्या मित्राला हा सगळा प्रकार जो आहे तो सांगितला. आता हे ज्यावेळेस त्या मित्रानं ऐकलं की आपण आपल्या गाडीमध्ये डेड बॉडी घेऊन चाललो आहे आणि ती विल्हेवाट तिची लावायची त्या डेड बॉडीची, हे ऐकल्यानंतर मात्र तो मित्र जो आहे तो घाबरला. पण याच्यानंतर हे दोघंही त्या आंबोलीच्या घाटाच्या सुरुवातीला नानापानी वळण जे आहे त्याच्यापासून काही अंतरावरती गेल्यानंतर पारपोलीचं जंगल आहे, तर त्या जंगलामध्ये रस्त्याच्या बाजूला असणारी जी दरी आहे तर त्या दरीमध्ये यांनी हा मृतदेह टाकला आणि त्याच्यानंतर मग ते पुन्हा गोव्यामध्ये निघून आले. आता दुसऱ्या दिवशी आपली बहीण बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार कामाक्षीचे बंधू अमित शंकर उडपनव यांनी म्हापसा पोलिसांमध्ये दिलेली होती आणि त्यानुसार मग पोलिसांची चक्र फिरायला लागली होती आणि याच्यामध्ये प्रकाश हाच मुख्य संशयित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची जेव्हा कसून चौकशी केली त्यावेळेस मात्र सगळा प्रकार जो आहे तो समोर आला होता.
आणि याच्यानंतर मग मृतदेह घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2023 या दिवशी दुपारी साधारणपणे 1च्या सुमारास गोवा पोलिसांचं पथक फॉरेन्सिक टीमला बरोबरती घेऊन सावंतवाडीमध्ये दाखल झालं आणि नंतर हे आंबोलीमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी संशयितांनी दाखवलेली जी जागा होती त्या ठिकाणी 150 फूट घळणीमध्ये किंवा तो आतमध्ये त्या दरीमध्ये तो मृतदेह आढळून आला. पण यावेळेस पाऊस वगैरे पडत होता, त्यामुळे ही जी मोहीम आहे ती काही काळ थांबवायला लागली आणि त्याच्यानंतर मग दोराच्या सहाय्यानं आंबोली या ठिकाणचे स्थानिक युवक जे आहेत आणि तिथलं जे रेस्क्यू पथक आहे तर त्यांच्या मदतीनं पाळणा बनवण्यात आला आणि हा मृतदेह तब्बल 4 ते 5 तासांनंतर वरती काढण्यामध्ये पोलिसांना आणि बाकीच्या मंडळींना यश आलेलं आहे. आता यावेळेस कामाक्षी हिच्या मृतदेहाच्या पायाचा आणि हाताचा काही भाग जो आहे तो गायब झाला होता. म्हणजे जंगली श्वापदांनी हात आणि पाय जे आहेत ते कुरतडले असावेत असा अंदाज एक समोर येतो आहे. आता घटनास्थळी चाकू आणि कपडे जे आहेत ते आढळून आले होते. आता हे सगळं सामान पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि आता पोस्टमॉर्टमसाठी हा जो मृतदेह आहे तो बांबोळी गोवा या ठिकाणचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणी प्रियकर प्रकाश आणि त्याचा मित्र निरुपदी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली आहे ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. कदाचित आता याची चौकशी चालली असल्यामुळे वेगवेगळी माहिती, नवीन माहिती समोर येऊ शकते, कारण हे प्रकरण काल समोर आलं, आज मी तुमच्यासमोर मांडतोय आणि अजूनही काही वेगळ्या बातम्या समोर येऊ शकतात. आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या प्रकरणामध्ये एक हत्या होते, 2 तरुण याच्यामध्ये अडकले जातात, 3 जणांचं आयुष्य याच्यामध्ये उद्ध्वस्त होतं आणि आता कायदेशीर कार्यवाही चालू आहे. पण अशा पद्धतीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या घटना कशा टाळता येऊ शकतात? आजकाल काय झाले, आपली मुलं जी आहेत ते अगदी डोळे बंद करून, म्हणजे चित्रपटामध्ये जसं दाखवलं जातं किंवा आता वेब सिरीजचं तर पेव फुटलेलं आहे, त्याच्यानंतर मालिकांमध्ये तर प्रत्येक वेळी अशाच गोष्टी काहीतरी दाखवल्या जातात आणि त्याच्यामुळे मग प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं माप अशा पद्धतीची भावना निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. पण याचा विचार कोणी करत नाही आणि त्याचे दुष्परिणाम मात्र नंतर भोगायला लागतात. त्यानंतर एक वयात आलेला तरुण किंवा तरुणी यांचं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते एकमेकांच्या प्रेमामध्ये अडकत राहतात आणि त्याच्यातून बाहेर पडणं त्यांना शक्य होत नाही. आणि जर याच्यामध्ये एखाद्या मुलीनं नकार दिला तर ही गोष्ट त्या मुलाच्या मनाला इतकी लागते, त्याला तो आपला अपमान वाटतो आणि त्याच्यातून सुद्धा अशा पद्धतीच्या हिंसक घटना घडत राहतात. म्हणजे अगोदर डोळे झाकून प्रेमामध्ये पडलं जातं आणि त्याच्यानंतर मग काहीतरी आपण काहीतरी चुकतो आहोत किंवा आपलं काहीतरी चुकीचा निर्णय आपण घेतला आहे असं समजतं, डोळे उघडले जातात आणि त्यावेळेस उशीर झालेला असतो. आणि यामुळे अशा गोष्टी घडू नयेत याच्यासाठी पहिलं पाऊल टाकतानाच त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या तरुण भावंडांना, बहिणींना माझी हेच विनंती आहे की आपलं करिअर, आपलं शिक्षण याच्याकडे लक्ष द्या. आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यावरती भर द्या आणि कोणतीही गोष्ट करताना त्याचा विचार करा, सगळ्या बाजूनी विचार करा आणि मगच ती गोष्ट करा, मगच त्याच्यामध्ये पाऊल टाका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.